नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना, चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि सर्वजण मस्त मजेत असाल हीच आशा करते. येत्या 29 जुलै 2026ला वार आहे बुधवार. या दिवशी आलेली सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे गुरुपौर्णिमा हा. तर कोणाला 21 दिवसाची सेवा करायला जमलं नसेल, 11 दिवसाची, 7 दिवसाची सेवा करायला ज्यांना जमलं नाही त्यांनी 1 दिवसाची सेवा करू शकतात. गुरुपौर्णिमेनिमित्त 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पारायण करू शकतात. तर ते कसं करायचं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. गुरुपौर्णिमा या दिवसाची आपण सर्वजण आतुरतेने खूप वाट बघत असतो. या दिवशी आपण 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत कसं पठण करायचं किंवा श्रवण कसं करायचं, उद्यापन कसं करायचं, पूजा मांडणी कशी करावी याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर काहींनी या 21 दिवसांमध्ये तारक मंत्राची सेवा केली असेल किंवा अगदी रोज स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केलं असेल, मग 7 दिवसाची सेवा असेल किंवा 21 दिवसाची असेल किंवा 11 दिवसाची देखील सेवा असेल. तर आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत कसं पठण करायचं ते मी माहिती देणार आहे. तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. तर गुरुपौर्णिमा या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही मुहूर्तावरती उठलं तरीच पण चालेल. आंघोळ केल्यानंतर आपण या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर अशा वेळेस तुम्ही लाल रंगाचे, हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे. तसेच पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर पिवळा रुमाल आपण दिवसभर सोबत ठेवायचा आहे. आता यानंतर या दिवशी आपल्या घराची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. आपण कोणतीही पूजा मांडणी करायची असो, घरामध्ये जर स्वच्छता असेल तर आपण त्यानंतर जी काही पूजा करतो तर ती पूजा देखील आपली सफल ठरते. आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. सगळ्या घरामध्ये आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घराची शुद्धी होते आणि जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. तर आपण घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा आपल्या घरामध्ये आपण नकारात्मक बोलत असतो तर हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी अगोदर असं पाणी शिंपडायचं आणि त्याच नंतर आपण पूजा करायला घ्यायची आहे. तसेच या दिवशी आपण उंबरठ्याचं हळदी लेपन करायचं आहे. हळदी लेपन करायला विसरायचं नाही. हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे, गंगाजल, गुलाबजल टाकायचं आणि कापराची वडी एक बारीक पावडर करून टाकायची आहे. याने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. कारण की आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मकता असते, सकारात्मकता येते आणि नकारात्मकता जी येत असते तर ती आपल्या मुख्य दरवाजामधूनच बाहेर जाते. तर आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता असावी. कोणतीही नजरबाधा, इडापिडा, दुःख, दारिद्र्य असू नये. तर या दिवशी आपण सेवा आवर्जून करायच्याच आहे. उंबरठ्याचं हळदी लेपन करायचं. दाराबाहेर अगदी मोठी रांगोळी शक्य नसेल तर कमीत कमी एक छोटीशी रांगोळी तर तुम्ही दारामध्ये काढू शकता. माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. तर आता या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ तुम्ही तुपाचा दिवा सकाळी सायंकाळी तुम्ही प्रज्वलित करू शकता. जी ही काही सेवा करतो तर त्या सेवेसाठी दिवा साक्षी असतो असे म्हणतात. त्यामुळे दिवा प्रज्वलित करावा आणि त्याच नंतर आपण उपाय करायला घ्यायचा असतो. तसेच एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण उपाय केला तर तो उपाय देखील फलदायी ठरत असतो. तर आता या दिवशी तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही करू शकता. उपवास नाही केला तरी पण चालेल. आता या दिवशी आपण एक पाट मांडायचा आहे किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावरती तुम्ही लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. तसेच आपण स्वामी महाराजांचा फोटो घ्यायचा आहे किंवा स्वामी महाराजांची मूर्ती घेतली तरी पण चालेल. आता फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करत असताना तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर स्वामी महाराजांना आपण चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. तसेच त्यांना सोनचाफा फूल हे अत्यंत प्रिय आहे. त्यांना या दिवशी सोनचाफ्याचे फूल देखील अर्पण करायचं
आणि स्वामी महाराजांना हिना अत्तर लावायचा आहे, वस्त्र देखील परिधान करायचे आहे। मग तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्रे त्यांना परिधान करू शकता। तसेच स्वामी महाराजांना ज्या काही गोष्टी प्रिय आहे, मग स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू हे अत्यंत आवडतात, तसेच घेवड्याच्या शेंगा व पुरणपोळी ही देखील त्यांना प्रिय आहे। मग तुम्ही हे देखील बनवू शकता। आपण घरामध्ये या दिवशी नैवेद्य हा आवर्जून बनवायचाच आहे। फक्त जो काही नैवेद्य बनवणार आहात तर तो नैवेद्य हा सात्विकच असावा। अगदी आपल्याला काही शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जे काही घरामध्ये बनवत आहात तर ते जरी अर्पण केलं नैवेद्य म्हणून तरी पण चालेल। जिथे आपण स्वामी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे तिथेच दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यासोबत आपण एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे आणि हे तांब्या भरून पाणी आपण स्वामी महाराजांजवळ ठेवायचं आहे। आता या तांब्यावरती आपण झाकण देखील ठेवायचं आहे। अगदी छोटासा तांब्या असेल, छोटीशी लोटी असेल तर ती ठेवली तरी पण चालेल। आता यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे, कारण की आपण कोणतीही सेवा करत असतो तर त्या सेवेसाठी पहिल्यांदा आपल्याला संकल्प करणं गरजेचं आहे। तर आपण एक नारळ घ्यायचा आहे, नारळावरती थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि एक फूल ठेवायचं आहे। स्वामी महाराजांना आपलं नाव गोत्र सांगायचं आहे। तसेच आपण म्हणायचं की मी स्वामीचं सारामृत श्री स्वामी चरित्र सारामृतचं 1 दिवसाचे पारायण करणार आहे, तर ते माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या। हे सांगितल्यानंतर आपली इच्छा मनोकामना देखील स्वामी महाराजांना सांगायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, नोकरी आहे, संतान प्राप्ती आहे, विवाह जुळत नाही, तर अशा काही जे काही तुमच्या इच्छा असतील त्या तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं। अगदी आपले डोळे बंद करायचे आहे आणि आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांकडे सांगायची आहे। आता हा नारळ खडी साखर स्वामी महाराजांजवळ ठेवायचा आहे। तुम्ही जेव्हा पण केंद्रात जाल तेव्हा आपल्याला तिथे हे नारळ आणि खडी साखर ठेवून यायचं आहे। तसेच तुम्ही या दिवशी संकल्प करून देखील सेवा करू शकता। आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे अखंड अक्षता टाकायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू देखील त्यामध्ये टाकायचं। त्यानंतर आपलं नाव गोत्र सांगायचं। तसेच मी 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत करत आहे आणि ही सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या म्हणायचं आहे। त्यानंतर हे पाणी आपण तामनामध्ये 3 वेळा सोडायचं आहे। नंतर तुळस सोडून हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता। संकल्प करून झाल्यानंतर आपण स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत हे पठण करायचं आहे। आता पठण करायचं आहे तर पठण करताना काही नियमांचं पालन करायचं आहे। आता तुम्ही या दिवशी शक्यतो 1 मांडी पारायण करायचा प्रयत्न करावा। 1 मांडी पारायण म्हणजे तुम्ही जेव्हा स्वामी सारामृत पठण करायला बसता तर संपूर्णपणे पठण करून झाल्यानंतरच आपण उठायचं आहे। अगदी तुम्ही पहिल्यांदा स्वामी सारामृत पठण करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास लागेल। पण जर तुम्ही जुने सेवेकरी असाल तुम्हाला 1 तासच किंवा 1 ते 1.5 तास लागू शकतो स्वामी चरित्र सारामृत पठण करायला। तर फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे। आता आपण जेव्हा स्वामी चरित्र सारामृत म्हणत असतो तेव्हा आपण शक्यतो तरी मोठ्याने म्हणावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, नजरबाधा आहे, जी काही वास्तुदोष आहे, येडापिडा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल। तसेच आपला मुख्य दरवाजा देखील आपण उघडा ठेवायचा आहे। आपण स्वामी चरित्र सारामृत वाचायला बसल्यानंतर आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, कोणी टोकणार नाही, तर याची देखील आपण काळजी घ्यायची आहे। मध्ये बोलायचं नाही। आपण आपला मोबाईल देखील साईडला ठेवून मगच आपण स्वामी चरित्र सारामृत पठण करायला बसायचं आहे। अगदी मनापासून तुम्ही ही सेवा करून बघा, तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच मिळेल। तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होणारच। तर स्वामी महाराज आपले इच्छा ही पूर्ण करतातच। तर या सेवेनं पूर्ण होईल। आता ज्यांना पठण करणे शक्यच होत नसेल तर अशा व्यक्तीने मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल। फक्त आपण मनापासून ही सेवा करायची आहे। आता स्वामी सारामृत आपण पठण करून झाल्यानंतर आपण आरती देखील करायची आहे। आरती केल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींना आपण प्रसाद द्यायचा आहे आणि आता स्वामी महाराजांची मूर्ती आपण जिथे ठेवलेली आहे तसेच जी आपण पूजा मांडणी केलेली आहे ती तशीच ठेवायची आहे दिवसभर रात्रभर। दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी जी आहे ती शुक्रवारी उचलायची आहे। आपण जो काही तांब्या भरून पाणी ठेवलं होतं तर हे पाणी आता अभिमंत्रित झालेलं आहे। हे पाणी आपण घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं। तसेच आपण हे घरामध्ये देखील शिंपडायचं आहे। सर्व घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होते। तर आपल्याला जेवढी होईल तेवढी गुरुपौर्णिमेची त्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे। 11 माळी जप करायचा आहे। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे 11 माळी। 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत। तर ही 1 दिवसाची आपलं 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पारायण होत आहे। तर ही एवढी आपल्याला सेवा त्या दिवशी करायची आहे आणि
त्या दिवशी जर तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर तुम्ही दिवसभरामध्ये गुरुपौर्णिमेच्या त्या दिवशी तुम्ही सकाळी संध्याकाळी एक जोडप्याला तुम्हाला जेवण करायला बोलवायचं आहे, त्यांचा मान सन्मान करायचा आहे। उद्यापन करायचं म्हटल्यानंतर जोडप्याला बोलवा जेवणासाठी, किंवा तुम्ही लहान मुलांना बोलवू शकता जेवण करण्यासाठी, तर त्यांचा मान सन्मान करायचा, जेवायला बोलवायचं। तुम्ही एखाद्या महिलेलाही जेवण्यासाठी बोलवू शकता, कुणालाही तुम्ही जेवण्यासाठी बोलवलं तरी पण चालेल, किंवा हेही शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वामी महाराजांचे केंद्र जवळ असेल तर तिथे तुम्ही कोणतीही गोष्ट दान केली तर चालेल। अगदी तुम्ही अन्नदान देखील करू शकता, कारण की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। कोणत्याही गरीब व गरजू व्यक्तीला आपण अन्नदान या दिवशी आवर्जून करायचं आहे। तर एक दिवसीय पारायण कसं करायचं आहे हे मी पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, माहिती दिलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आणि धन्यवाद।